आपण चाललो आता नैमिषारण्य तीर्थक्षेत्राला। तर या ठिकाणी कमानी मित्रांनो, कमानी पैसे आलेलो आहे आपण। तर इथून 2 किलोमीटर आतमध्ये नैमिषारण्य कुंड आहे, त्या ठिकाणी आपण लवकरच जाणार आहे मित्रांनो। तर चला मग आता निघू आपण कुंडाकडे। महर्षी वेदव्यास स्मृतीद्वारे मित्रांनो त्या ठिकाणी सीतापूरच्या जवळ आहे। हे ठिकाणी लागलेलं आपल्याला रेल्वे गेट। तर मित्रांनो या साईडला आहे आपल्याला इकडं स्टेशन या साईडला आपण चाललोय सरळ। तर चलो आपण आलो आता तीर्थच्या ठिकाणी। तर चला आता पाहू शकता मित्रांनो भरपूर गर्दी या ठिकाणी। हे पाहू शकता मित्रांनो अशा प्रकारे ह्या ठिकाणी सुदर्शन चक्र पडलं होतं। तर या ठिकाणी कुंड तयार झालेला आहे मित्रांनो। कुंडाचं असं वैशिष्ट्य आहे की अजून याचं कुणीच खोली किती याची ते पाहू शकलं नाही, अजून कोणीच काढली नाही याची खोली किती काय। तर आपण या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो, खूपच सुंदर अशा प्रकारे येतं। तर आता चला एकदा स्नान करून घेऊ, त्याच्यानंतर आपण पुढे निघणार आहे अयोध्येच्या दिशेने। तर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी कुंड आहे। तर चला आपण स्नान करून घेऊ एकदा। डोकं बुडव। आपण आलो आहे नैमिषारण्य तीर्थक्षेत्रावर। तर याला चक्रकुंड पण म्हणतात मित्रांनो। या ठिकाणी आपण आलो होतो, तर तुम्ही पण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन करू शकता मित्रांनो। तर या ठिकाणी सुदर्शन चक्र पडलं होतं। तर याची खोली किती येते अजून कोणाला सांगता आली नाही मित्रांनो। तरी जे सांगतात की पाताळापासून खोली असू शकते याची, तर अजून त्याची काय खोली किती ते काय अजून कळलं नाही मित्रांनो। तर पाहू शकता अशा प्रकारे इथं पोलीस सिक्युरिटी पण आहे मित्रांनो, कारण की आतमध्ये जायला परवानगी नाही त्याच्या। हे आपण या साईडनं आंघोळ करून गोल प्रदक्षिणा मारू शकतो मित्रांनो याला। तर आपण सकाळी मारलेले आहेत 11 प्रदक्षिणा। तर 11 प्रदक्षिणा आपण अशा गोल राऊंड मध्ये पूर्ण आणलेल्या आहेत। तर त्याच्यानंतर आपण आता आवरून आपल्याला निघायचंय पुढं अयोध्येच्या दिशेने। तर अयोध्या इथून राहिलेले आता जवळजवळ राहिलेलं आहे 150 ते 200 किलोमीटर। तर आपण उद्या आपण अयोध्यामध्ये पोहोचू शक्यतो मित्रांनो। तर चला आपला ब्लॉग जर आवडला असेल तर ID ला फॉलो करून सबस्क्राईब करून नक्की जा। हा कसं मराठी माणूस म्हणून तसं #टोपीवाला असं फक्त मराठी माणूसच दाखवू शकतो तुम्हाला। तर मित्रांनो ह्या ठिकाणी आपण आलोय आणि तुमचं पण दर्शन झालंय, माझं पण दर्शन झालंय मित्रांनो। आपलं योग असं आहे का आपण या ठिकाणी आलो ना। आज एकादश पण आहे, एकादशीचं आपलं पवित्र कुंडामध्ये स्नान झालं मित्रांनो, एकदम भारी मित्रांनो। आज उत्पत्ती एकादशी आहे, तुम्हाला उत्पत्ती एकादशीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। तर चला भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये। तर आपण आता निघतोय लखनौवरून आपल्याला अयोध्याला जायचंय। तर अयोध्या इथून फक्त राहिलेली 200 किलोमीटर। आपण 2 दिवसामध्ये अयोध्यामध्ये पोहोचतोय रे। चला मग आता जाऊ अयोध्याला। तर चला मित्रांनो हे बघा अशा प्रकारे या ठिकाणी मंदिर आहे, बद्रीनारायण धाम मंदिर आहे या साईडला। या साईडला आहे भूतनाथ मंदिर, या ठिकाणी आहे एकदम जुना वृक्ष, आणि या ठिकाणी आहे सभा मंडप, आणि आपली रामपेरी त्या साईडला लावलेली मित्रांनो। तर चला भेटू लवकरच। पुन्हा एकदा बघा, पुन्हा एकदा दर्शन करून घ्या मित्रांनो। तपस्थलीवर आलेलो आहे पाहू शकता मित्रांनो। व्यास मुनींना या ठिकाणी ग्रंथ लिहिले होते मित्रांनो। मानव सृष्टी
प्रारंभ स्थळ आहे मित्रांनो. ह्याच ठिकाणी पहिला मानव तयार झाला होता. तर पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी देवी मातांची मूर्ती, या ठिकाणी देवी मातांची इथं आहे. मागे सत्यनारायण भगवानजी, या ठिकाणी आहे गणपती बाप्पा, ब्रह्मा विष्णूजी, शंकर भगवानजी या ठिकाणी आहे. तर मित्रांनो पाहू शकता मनु संत रूपास्थल, निरंकार ब्रह्म का साकार स्वरूप, श्री सीताराम जी का प्रगट स्थल. तर मित्रांनो ह्या ठिकाणी रामजींचा जन्म कसा झाला त्या ठिकाणी पाहू शकता, खाली माहिती दिलेली मित्रांनो. तर पाहू शकता अशा प्रकारे इकडं बजरंगबली आहेत आणि इकडं व्यासजी महाराज पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे या ठिकाणी आहे गद्यस्थल मित्रांनो, भगवद्गीता पाहू शकता, श्री रामचरित्र मानस अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो. या ठिकाणी आहे रामजींची गद्दी मित्रांनो पाहू शकता. खूपच सुंदर मंदिर आहे मित्रांनो, एकदम भारी. आणि तुम्ही जे कुंड आहे ना त्या कुंडाच्या थोडं एक 200 ते 300 मीटर आल्यानंतर हे मंदिर आहे मित्रांनो. इथंच पहिला मानव प्रकट झाला आणि त्याच्यापासून मग मानव सृष्टी पुढे चालू झालेली आहे. तर पाहू शकता अशा प्रकारे स्वस्तिक उपदेश स्थळ. तर या ठिकाणी चला आता आतमध्ये पाहू आपण. आश्रम आहे मित्रांनो या ठिकाणी. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे या ठिकाणी व्यासजींची या ठिकाणी प्रतिमा आहे मित्रांनो मोठी पाहू शकता तुम्ही. अशा प्रकारे हे कीर्तन प्रवचन मित्रांनो या ठिकाणी होतं. अशा प्रकारे हे हॉल आहे. आणि मंदिराला साईडना केलेली मित्रांनो छत्रीची डिझाईन पाहू शकता, एकदम सुंदर प्रकारे आहे बघा. पादुका अशा प्रकारे मंदिर आहे मित्रांनो. त्या साईडला आहे व्यास गद्दी. तर या ठिकाणी आहे माता राणींची या ठिकाणी आहे पाहू शकता मित्रांनो. अशा प्रकारे मूर्ती आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आहे व्यास गद्दी स्थळ. तर आपण आता वर चाललेलो आहे व्यास गद्दी दर्शन करण्यासाठी. तर पाहू शकता अशा प्रकारे. तर मित्रांनो या ठिकाणी आहे मंदिर, एकदम सुंदर प्रकारे बनवलेलं आहे मंदिर मित्रांनो. तर या ठिकाणी आहे व्यास गद्दी शुक्राचार्य या ठिकाणी आहे पाहू शकता अशा प्रकारे. या ठिकाणी आहे 5099 वर्ष पूर्ण प्राचीन वड आहे मित्रांनो. तर पाहू शकता तुम्ही वड किती मोठं आहे, एकदम मोठं, आणि त्याचे खोड पाहू शकता मित्रांनो. तर चला आता आपण आतमध्ये जाणार आहे. तर ह्याच ठिकाणी बसून वेद उपदेश स्थळ आहे मित्रांनो या ठिकाणी. तर हे पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी वड आहे मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे वड आहे. त्याला प्रदक्षिणा पण मारू शकता तुम्ही आल्यानंतर. हे बघा किती जुनं वड आहे मित्रांनो, एकदम भव्य आणि दिव्य. गोमती नदी. तर गोमती नदी पाहू शकता ह्या ठिकाणी. गोमती नदीच्या पुलावर उभा आहे आपण. तर या साईडला पाहू शकता नदीमध्ये शेती केली जाते. या साईडला पाहू शकता आपल्याला या साईडला नाही बघा पाणी असं वाहतं इकडं खाली, सरळ खाली जात आहे. तर चला पुढे एक मंदिर आहे त्या ठिकाणी पाहू काय होतंय काय नाही. तर आजचं जेवण आहे आपलं खिचडी. तर आज होती एकादश. तर एकादशीचा आपण आता बनवली होती खिचडी. तर आता खातोय मित्रांनो पाहू शकता खिचडी.